सर्वात पहिले तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची दिवाळी सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाओ. माझी पण भरभराटीची जाओ अशीच माझी इच्छा आहे. आणि आज मी गोडाचा शिरा केला होता ब्रेकफास्टमध्ये आणि हे बघा कसे गोड गोड हसत होते शिऱ्याकडे बघून. त्यानंतर माझं सगळ्यात आवडतीचं काम म्हणजे भाजीपाला निवडायचं ते चालू केलं आणि मग मी नंतर गावात गेले होते. सूर्यदेव तर खूप तापलेले होते वाटतं माझ्यावरती. आणि तिकडनं आल्यानंतर मग वड्याची भाजी पोळी केली आणि लगेच जेवायला बसे. खूप भूक लागलेली होती आणि आज मी बेसनाचे लाडू करणार होते. चला तर माझी रेसिपी बघूया. आणि बेसनाच्या लाडूसाठी मी आधी बेसन गरम करून घेतलं होतं 10 मिनिटं लो फ्लेमवरती आणि ते गाळून घेतलं, त्यामुळे लाडूचं टेक्स्चर खूप छान येतं. त्यानंतर मग कढईमध्ये तूप टाकलं आणि मी गोवर्धनचंच तूप यूज केलेलं होतं आणि ते गाळलेलं बेसन होतं ते पण मग ते तुपावरती टाकून घेतलं आणि मिक्स करायला सुरुवात करून दिली. बेसनाचे लाडू करायचे म्हटल्यास तर आपल्याकडे खूप पेशन्स हवे लागतं आणि त्यानंतर मग असा ब्राउनिश कलर येतो 20-25 मिनिटानंतर आणि मग समजून जायचं का आपलं बेसन खूप छान परतलं गेलेलं आहे, म्हणजे असं व्यवस्थित झालेलं आहे. आणि मग ते मोठ्या भांड्यात काढून घेतलं आणि मी साखरेच्या ऐवजी इथे बत्ताशी यूज केलेली होते गोडपणा येण्यासाठी आणि ते सगळं मिक्स करून लगेच लाडू वळायला सुरुवात केली. आणि थोडी टेस्ट पण करत राहायची, म्हणजे कसं आहे आपण करतच राहतो आणि जायचं चुकून मग काय उपयोग नाही होत. मग मी टेस्ट पण करून बघितली आणि बघा कसे झाले होते लाडू. फारच छान दिसत होते आणि मला तर फार आवडली होती टेस्ट पण. तुम्ही पण करून बघा. त्याच्यासाठी इतकं. चला तर मंडळी, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.